आता पुढचा जो मुद्दा आहे दुसरा, की परिमेय संख्यांच्या रूपामध्ये म्हणजे m/n या रूपामध्ये संख्यांचे काय अर्थ असतात हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आता एक साधं उदाहरण आपल्याला माहित आहे, की वर्ग आपण कसे दाखवतो. जसं इथे उदाहरण बघा, 8चा वर्ग बरोबर 64 हे आपल्याला लगेच लक्षात येतं बघितलं की. पण जर 8चा वर्ग कंसामध्ये 1/3 असं दाखवलं तर आपल्याला त्याचा अर्थ काय काढायचा हे लगेच लक्षात येत नाही. म्हणून मग त्यासाठी घनमूळ 64चं काय आहे, 64चा 1/3 याप्रमाणे ते लिहितात. मग इथं त्याची परत 64ची फोड कशी केली आहे तर 8चा वर्ग अशी केली आणि 1/3 हे तसेच लिहिलेले आहेत. बरोबर 4. म्हणजे 8च्या वर्गाचं जे घनमूळ आहे ते किती आहे, 4 आहे. हे झालं विधान क्रमांक 1. मग त्याचप्रमाणे 8चं जे घनमूळ आहे ते कसं लिहितात, 8 1/3 बरोबर 2. म्हणजेच 8चं जे वर्ग आहे त्याचं घनमूळ हे कसं लिहितात, 8 1/3 कंसाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग बरोबर 4. हे झालं विधान क्रमांक 2. आता या विधान क्रमांक 1 आणि 2 यावरनं आपण काय म्हणू शकतो तर 8चे जे घनमूळ आहे ते कोणाच्या बरोबर आहे, 8च्या वर्गमूळाच्या घनमुळाच्या बरोबर ते आहे. मग त्यासाठी आपण हे दोन जे घातांक आहेत संख्या त्यांचा इथे उपयोग केलेला आहे. 8चा वर्ग कंसामध्ये 1/3 आणि कंस पूर्ण आणि 1/3 बरोबर 8चा 1/3 कंस पूर्ण त्याच कंसाचा वर्ग. आता इथे जे परिमेय संख्यांच्या घातांकाचे जे नियम आहेत ते इंटिग्रल इंडायसेसच्या म्हणजे मूळ नियमांशी ते काय आहेत, त्यांच्यावरतीच ते आधारित आहेत. जसं की एचा m आणि कंसाचा n म्हणजे एचा m गुणिले n म्हणून मग 8चा वर्ग आणि कंसाचा 1/3 म्हणून इथे मग बरोबर 8चा 1/3 गुणिले आणि 8चा 1/3 कंसाचा वर्ग बरोबर 8चा 2/3 म्हणजे ह्या 1 आणि ह्या 2चा काय होतो इथे गुणाकार. इथे पण ह्या 2 आणि ह्या 1चा गुणाकार होतो 2/3. मग आता या उदाहरणावरनं आपल्या असं लक्षात येतं 8चा 2/3 या संख्येचा अर्थ काय लक्षात येतो आपल्या, तर इथे ते दोन वेगळ्या प्रकारे दाखवलं आहे. 8चा दुसरा घात कंसाचा 1/3 म्हणजेच घनमूळ म्हणजे 8चं जे घनमूळ आहे ते काय आहे, त्याच्या वर्गाचं घनमूळ आहे. आणि म्हणजे 8चा वर्गाचं घनमूळ काय आहे, 8चा 2/3 घात आणि 8चा 2/3 घात हे दुसऱ्या स्वरूपामध्ये 8चा 1/3 कंसाचा दुसरा, तर हे काय आहे 8च्या वर्गाचं घनमूळ. हे याप्रमाणे आपल्या लक्षात येतं. तर त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण बघा, 27चा 4/5 म्हणजे 27चा चौथा घात कंसाचा 1/5 घात म्हणजेच 5चं म्हणजे 27चा जे चौथा घात आहे ती 5ची 5वं मूळ आहे त्याचं, म्हणजे 27चा चौथा घात हे 5वं मूळ आहे असा या संख्येचा अर्थ होतो. आणि 27चा 4/5चा 4/5 आणि कंसामध्ये 27 1/5 कंसाचा चौथा म्हणजेच हे काय आहे 27चा 5व्या मुळाचा चौथा घात असा ह्याचा अर्थ होतो. आता आपण या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन हे जे दोन काय म्हणू आपण विधानं आहेत, या विधानांचा ह्या आकड्यांच्या संदर्भात दोन प्रकारे आपण ते दाखवू शकतो की म्हणजे आणि ह्या नियमाचा वापर करून दाखवू शकतो. एचा m/n म्हणजे एचा m/n म्हणजे एचा m घात कंसाचा a/n घात म्हणजेच एची जी
एम पॉवर आहे किंवा एम हा घात आहे त्याचा हा एन काय आहे, मूळ आहे. आणि एचा एम छेद एन बरोबर एचा ए छेद एन कंसाचा एम, म्हणजे तिथे एचं जे काही मूळ आहे ते काय आहे, एम ही त्याचा घातांक आहे. याप्रमाणे हे आपण सांगू शकतो. आता इथे सराव संच 3.2 बघा.